सर्व MPSC ॲस्परंट्सचे या माझ्या डॉक्टर राम निबुदे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मी इथे आपल्याला AEE पर्यंत कशी मजल मारता येईल याबाबत एक स्ट्रॅटेजी, एक प्लॅनिंग इथे सादर करणार आहे। कुठलीही गोष्ट असू द्या जिथे प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी फार आवश्यक आहे। तसे MPSC करता प्रिपरेशन टाईम जो आहे 6 महिने ते 1 वर्ष मिनिमम लागतो, परंतु आता जे आपले जो अवेलेबल वेळ आहे हा 6 महिने साधारणतः, तर त्याचा कसं स्ट्रॅटेजी केली पाहिजे, प्लॅनिंग कसं केलं पाहिजे हे मी इथे समजावून सांगणार आहे। एक छोटी गोष्ट मी इथे सांगतो तुम्हाला की कौरव आणि पांडव यामध्ये कौरवाजवळ अफाट सैन्य होतं, श्रीकृष्णाची यादव सेनासुद्धा होती आणि पांडवाच्या बाजूला सेना पण कमजोर होती, पण त्यांच्याजवळ होते कृष्ण। महाभारतामध्ये पांडव फक्त कृष्णाच्या स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंगमुळे यशस्वी होऊ शकले। तर कुठलाही वेळ न गमावता मी डायरेक्ट तुम्हाला काय स्ट्रॅटेजी आणि कशी असायला पाहिजे याबद्दल मी तुम्हाला आता सांगतो। तर हे बघा, आपल्याजवळ पेपर 1 आणि पेपर 2 आहे, 200 मार्काचा। तर मी इथे जे स्ट्रॅटेजी पूर्ण एक्सप्लेन करणार आहे हे 200 मार्काची करणार आहे आणि तुम्ही 400 करता तेच डबल करावी। ओके, तर टोटल मार्क्स आहेत आपल्याजवळ 200 एका पेपरचे। रिक्वायर्ड मार्क्स AEE होण्याकरता साधारणतः एक 120 ते 130 मार्क्स पर सब्जेक्ट, म्हणजे 2 सब्जेक्ट आहे ना, तर मग ते होतील 240 आणि किंवा 260 इथपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। तर ही गोष्ट आपण कशी करणार बघा। टोटल क्वेश्चन जे आहे आपण किती काही केलं, चांगले जर सोडवतो म्हटलं तर 200 पैकी 180 मार्काचे क्वेश्चन्स आपण सोडवू शकतो जास्तीत जास्त, बरोबर आहे। आणि कुठलेही क्वेश्चन हा सेट होताना हा 1.5 पट असतो, कारण मी यापूर्वी टीचिंगमध्ये जवळपास 37-38 वर्ष झालेले आहे। मला खूप पेपर चेक केलेले आहे, खूप पेपर सेट केलेले आहे, क्वेश्चन बँक केलेली आहे, करिक्युलम डिझाईन केलेलं आहे, टीचिंग लर्निंग प्रोसेसच्या भरपूर ट्रेनिंग केलेले आहे, स्वतः बऱ्याच एक्झाम दिलेल्या आहे सक्सेसफुली। त्यामुळे मी सांगतो तुम्हाला की 1.5 पट हा चॉईस असतो। तर 180 मार्काचं तुम्हाला सोडवायचं आहे, पण तुमच्या जो ऑप्शन सहित अवेलेबल जे आहे 270 मार्काचा पेपर अवेलेबल आहे। आता ह्या 270 मार्कापैकी तुम्हाला जे 180 सोडवायचे आहे म्हणजे फक्त 67% तुम्हाला सोडवायचं आहे 270 पैकी 180 मार्क, बरोबर आहे। आता हे जर ॲनालिसिस बघितलं तर तुम्हाला जे काही सब्जेक्ट आहेत 21, तर यापैकी तुम्ही किमान 2 विषय जे तुम्हाला कठीण वाटतात ते तुम्ही ॲब्सोल्युटली सोडू शकता आणि जास्तीत जास्त हे 3, म्हणजे पेपर 1मधून समजा आपण 2 सोडून दिले आणि पेपर 2मध्ये मग 1च सोडता येईल, किंवा पेपर 1मध्ये 1 सब्जेक्ट सोडला तर पेपर 2मध्ये मग 2, असे जास्तीत जास्त तुम्हाला 2 कमीत कमी ते तर सोडतात येईल आणि जास्तीत जास्त टोटल 3 सब्जेक्ट्स हे तुम्ही कम्प्लिटली सोडू शकता, तरी ह्या ऑप्शनला काहीही धोका निर्माण होणार नाही। आता क्वेश्चन्सचा ॲन्सर देताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला त्या ॲन्सरमधून किती मार्क्स कमीत कमी मिळायलाच पाहिजे। तर 8 पैकी 8 मार्काचा क्वेश्चन असतो, 10 मार्काचा आणि 15 मार्काचा, तर 8 पैकी कमीत कमी हे 5 मार्क्स तुम्हाला मिळायलाच पाहिजे, अशी त्या ॲन्सरची डिझाईन असली पाहिजे आपल्या, बरोबर आहे। तर 10 मार्काचा असेल तर कमीत कमी 7 मार्क तरी मिळायलाच पाहिजे, जास्त मी सांगतच नाही आहे, एवढे तर मिळालंच पाहिजे, एवढे मिळालेलं आहे याच्यापूर्वी। 15 मार्काचा जर क्वेश्चन असेल एकदम, तर त्यापैकी किमान 10 मार्क तुम्हाला मिळालेच पाहिजे। आता ह्याच्यामध्ये जर प्रॉब्लेम जात असेल एखाद्या क्वेश्चनमध्ये, तर तुमच्याजवळ दुसरा चॉईस अवेलेबल आहे, तो म्हणजे आउट ऑफ मिळू नये। काही क्वेश्चन्स असे असतात की ज्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील, 10 पैकी 10 किंवा 15 पैकी 15 किंवा 8 पैकी 8, तर ते कोणते? साधारणतः न्यूमेरिकल्स, त्याचं मी पुन्हा अजून समोर सांगणारच आहे। तर काही क्वेश्चन्स हे तुम्हाला आउट ऑफ मार्क देऊन जातील, म्हणजे मग हे जे मिनिमम सांगितलं याच्यापेक्षा कमीच, समजा इथे तुम्हाला जर 15 पैकी 15 मार्क्स मिळाले तर हे 5 मार्क तुम्ही सुटले तरी हरकत नाही मग, बरोबर आहे। तसं तर होणार नाही, 1-2 मार्क तर पडतीलच कमीत कमी, बरोबर, 8 पैकी, बरोबर आहे। तर ही एक स्ट्रॅटेजी आहे, ही एक लक्षात ठेवा, कमीत कमी एवढे मार्क्स आपल्याला एका क्वेश्चनमधून मिळायलाच पाहिजे। ही लाईन 8 पैकी 5, 10 पैकी कमीत कमी 7, 15 पैकी कमीत कमी 10, ही
स्ट्रॅटेजी असलीच पाहिजे आपल्याला. यानंतर ॲन्सर जे फ्रेम करायचं आहे ॲन्सर बुकमध्ये ते कसं असलं पाहिजे ते बघा तुम्ही. ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहे मी इथे टोटल 21. आता ह्या त्या ॲन्सरमध्ये तुम्हाला जे आपण लिहितो तर पॅराग्राफ न लिहिता त्याचं जर हेडिंग दिलं प्रत्येक पॅराग्राफ किंवा प्रत्येक लाईनच्या वर तर त्याचं एक इम्प्रेशन जे आहे हे खूप चांगलं व्हॅल्यूवर पडेल. जिथे MCQ बेस एक्झाम्स आहेत तिथे याची काही गरज नाही, कारण तिथे ॲन्सर सी म्हणजे सीच. पण इथे जेव्हा कन्व्हेन्शनल टाईपचा पेपर लिहायचा आहे तर इथे तुम्हाला व्हॅल्यूअरवर इम्प्रेशन पाडणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला बोनस मार्क्स जे आहे ते मिळत जातील एक तुमचं चांगलं प्रेझेंटेशन असलं म्हणजे. आता यातल्या काही आता ह्या सर्व ज्या गोष्टी आहे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्रत्येक ॲन्सरमध्ये लागणार नाही. यातल्या फक्त 2-3 गोष्टी लागेल. मी 21 एक एक्झाम्पल दिलेलं आहे. या व्यतिरिक्त पण तुम्ही घेऊ शकता. डेफिनेशन लिहिली पाहिजे तर लिहिताना वरती हेडिंग डेफिनेशन, त्यानंतर एक्सप्लेनेशन. आता एक्सप्लेनेशन नाही लिहिलं फक्त एक्सप्लेन केलं तरी चालेल. यानंतर पर्पज काय आहे, ॲडव्हान्टेजेस काय आहे, डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, क्लासिफिकेशन काय आहे, कोणते अजून काही व्हेरायटी टाईप्स आहे का, वर्किंग प्रोसेस काय आहे, बरोबर आहे, किंवा वर्किंग लिहिलं किंवा प्रोसेस लिहिलं तरी चालेल. सुटेबिलिटी, या गोष्टीची सुटेबिलिटी काय आहे, प्रिन्सिपल आहे का काही ते वरती हेडिंग लिहायचं आहे आपल्याला. मॅटर तर आपण लिहिणार आहे पण मॅटरच्या वर हेडिंग म्हणजे हे काय आहे त्याचं हेडिंग. ऑब्जेक्टिव्ह, यूजेस, ॲप्लिकेशन, लोकेशन, ही गोष्ट कुठे लावायची आहे, इनिशियल स्टेजला, मध्ये किंवा शेवटी, बरोबर आहे, असं असतं कुठे ना कुठे. सिच्युएशन, कोणत्या सिच्युएशनमध्ये ही गोष्ट यूज करणार, कॉस्ट काय, इकॉनॉमिकल आहे की नाही आहे, लिमिटेशन्स काय आहे ह्या गोष्टीचे. त्यानंतर रिमेडियल मेजर्स काही आहे का, क्युरेटिव्ह मेजर्स आहेत का, काही इक्वेशन असतील तर ते इक्वेशन लिहिणे आवश्यक आहे आणि विथ मिनिंग, कारण नोटेशन्स प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात, मिनिंग पण लिहायचं थोडक्यात. IS किंवा अदर कोड, IS किंवा मग IRC वगैरे आहे, अदर काही आहे, ज्या काही लिमिट्स आहेत, व्हॅल्यू आहे, त्या व्हॅल्यू तिथे महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर स्केच काढलीच पाहिजे, कारण तुमचे कमी जास्त जरी सेंटेन्स असेल आणि स्केच जर बरोबर असेल तर यू विल गेट 100% मार्क्स, कारण स्केच हे बऱ्याच शब्दांना रिप्रेझेंट करते, स्केच किंवा फिगर, बरोबर आहे. त्यानंतर काही एक्झाम्पल्स आहेत का, तर या ज्या 21 गोष्टी दिल्या आहे याच्या व्यतिरिक्त तुम्ही काही ॲड करू शकता. तर म्हणण्याचं तात्पर्य असं आहे की मॅटर लिहिलं जसं हा, तर ह्या मॅटरच्या वर एक हेडिंग द्यायचं यापैकी हे काय आहे, बरोबर आहे. एक प्रेझेंटेशन खूप चांगलं होते. मी साधारणतः कुठल्याच माझ्या व्हिडिओ चॅनलमध्ये स्वतः हा गोष्ट म्हटलेलं नाही आहे, पण मी इथे नमूद करतो आहे की तुम्हाला या टाईपचे भरपूर गोष्टी मी एक एक करून जसा वेळ मिळेल तसं ते इंट्रोड्यूस करणार आहे. मेमरी इम्प्रूव्हमेंट टेक्निक्स काय यूज करता येईल, इमोशनल क्वेश्चन्स काय करता येईल, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं किंवा कुठे टाईम आपला वेस्ट होतो तेच शोधून देणार आहे. त्यानंतर स्पीड मॅथमॅटिक्स वगैरे हे सगळे मी ॲड करणार आहे. तर माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही ह्या डॉक्टर राम निबुदे या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा. मी आत्तापर्यंत जवळपास स्ट्रक्चर्स जे आहे ते सब्जेक्ट्स तर अपलोड केलेले आहेत. असेच मी सगळे सब्जेक्ट्स या वर्षभरामध्ये मॅक्झिमम सब्जेक्ट्स हे कवर करत जाणार आहे. त्यानंतरही पुढे अखंड सुरू राहील. तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी मी एक आपणाला रिक्वेस्ट करतो आहे. ओके. नंतर क्वेश्चन सिलेक्शन, क्वेश्चनचं जे सिलेक्शन करतो, आता आपल्याला येते म्हणून तोच क्वेश्चन घेतला पाहिजे असं नाही आहे. हा क्वेश्चन घेताना त्याला टाईम किती लागणार आहे हे महत्त्वाचं आहे. जसं मोमेंट डिस्ट्रीब्युशन स्वे ॲनालिसिसनीच करतो म्हटलं, जिथे मेन्शन नाही आहे तर तिथे दुसरी मेथड यूज करता येईल आपल्याला, स्लोप रिफ्लेक्शन, बरोबर आहे. तर असं जे लेंदी प्रॉब्लेम आहे किंवा लेंदी आन्सर आहे तर ते अवॉइड करायचं, दुसरं काही सुटेबल जे आहे कमी टाईममध्ये होईल असे क्वेश्चन्स सिलेक्ट केले पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त. आणि एकच क्वेश्चन खूप मोठा लिहित बसून तुम्हाला जे काही 6 मार्क पडणार आहे, खूप जास्त लिहिलं 7 पडेल, 1 मार्क वाढेल, बरोबर आहे. पण दुसरा जर क्वेश्चन अटेम्प्ट केला तुम्ही 8 मार्काचा तर तिथे तुम्हाला 4-5 मार्क मिळून जातील किंवा किमान 3 ते 4 मार्क मिळतील, म्हणजे 2-3 मार्काचा तिथे बोनस मिळेल एक, बरोबर आहे. आणि इथे कॉम्पिटिशनमध्ये काय आहे, 1-1 मार्क महत्त्वाचे आहेत. तर हे सिलेक्शन महत्त्वाचं आहे. आता ह्या सेकंड पॉईंट जो लिहिला आहे मी, प्रायोरिटी टू न्यूमेरिकल अदर दॅन स्ट्रक्चर. स्ट्रक्चर सब्जेक्टमध्ये जर न्यूमेरिकल सोडवायचे आहे काही प्रॉब्लेमच नाही, पण
जे इतर सब्जेक्ट्स आहेत त्यामध्ये न्यूमेरिकलची प्रिपरेशन खूप चांगली करा. जसं ट्रान्सपोर्टेशन राहू द्या, इन्व्हायरमेंट राहू द्या, सर्वे राहू द्या, इरिगेशन राहू द्या, हायड्रोलॉजी राहू द्या, कोणते राहू द्या, इथे न्यूमेरिकल्स एकदम 100% सगळे करायचे. आणि जिथे शक्य आहे आपल्याला येतच आहे तर न्यूमेरिकल सोडवायचं. थेरॉटिकल सोडवल्यानंतर तुम्हाला जे मार्क्स मिळतात हे 10 पैकी 6, 7 वगैरेपर्यंत जाते, बरोबर आहे. पण न्यूमेरिकल तुमचं जर करेक्ट असेल तर 10 पैकी 10, 15 पैकी 15, 8 पैकी 8 असे मिळेल. म्हणजे हे जे म्हटलं होतं मी आउट ऑफ, तर इथे हे आउट ऑफ होईल. म्हणजे मग थेअरीमध्ये थोडेसे मार्क कमी जास्त जरी झाले तरीही तुम्ही इथे कवर करून जाल. तर ॲज फार ॲज पॉसिबल क्वेश्चन्स असे निवडा की जिथे न्यूमेरिकल आहे, अदर दॅन स्ट्रक्चर. दुसरे सब्जेक्ट जे आहेत आपले, मी जे आता सांगितले ते त्यामध्ये. ओके. आणि EM आणि SOM. आता काय होते, सगळे लोक आजकाल काय प्रोफेशनल आहे. आपल्या MPSC सिलेबसमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्स नाही. परंतु इंजिनिअरिंग मेकॅनिक्स जर स्टडी केला नाही तर SOM, थिअरी ऑफ स्ट्रक्चर, ॲनालिसिस ऑफ स्ट्रक्चर, तिकडे सगळीकडे इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं नॉलेज लागते आपल्याला. तर मिनिमम नॉलेज तुमच्याजवळ इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचं असणे आवश्यक आहे. याकरता तुम्ही माझे EMचे इंजिनिअरिंग मेकॅनिक्सचे व्हिडिओज फास्ट फॉरवर्ड करून का होईना ते बघा. आपल्याला जे आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी मी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहे. आता हे प्लॅनिंग सांगतो मी तुम्हाला. हे जे दिलेलं आहे मी 178 दिवसाचं प्लॅनिंग आहे. 180 किंवा 6 महिन्याचं, याच्यामध्ये थोडंसं कमी जास्त जेवढे अवेलेबल दिवस आहे ते आपल्याला करता येईल, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण हे कसं होईल, साधारणतः 3 वेळा रीडिंग झालं पाहिजे, मिनिमम 3 वेळा. तर 3 वेळाचं प्लॅनिंग कसं करणार. 20 सब्जेक्ट आपण जर करायला घेतले, 7 दिवस एका सब्जेक्टला, तर हे होतात 140. आता काही सब्जेक्टला 10 दिवस लागेल, काही सब्जेक्ट 5 दिवसामध्ये पण होतील, आहे ना. तर ॲव्हरेज हा 7 आहे. म्हणजे एक्झॅक्ट आता जर ब्रिज इंजिनिअरिंग आहे, छोटा सब्जेक्ट आहे, त्यालाही तुम्ही 7 द्याल, बरोबर आहे. आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल 7 देतो म्हटलं तर कसं होईल, कारण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल थोडासा लेंदी आहे, मोठा आहे, प्रॉब्लेम करून बघावं लागणार आहे. आणि ब्रिज इंजिनिअरिंग तितकं मोठा नाही आहे, रीड करायचं आहे, 2-4 काही प्रॉब्लेम्स आहेत, बरोबर आहे. तर तिथले रिड्यूस करायचे आणि दुसरीकडे ॲड करायचे. पण ॲव्हरेज आपला 7चा जरी मेंटेन केला ते 140 दिवस होतील. रिव्हिजन हे 140 दिवस झाल्यानंतर मग रिव्हिजन जे आहे, इथं मी जे लिहिलेलं आहे ते आहे 1.75. आता हा 1.75 का आला, कारण एका सब्जेक्टला 1.5 ते 2 दिवस द्यायचे आपल्याला. 1.5 ते 2, तर मग मी ॲव्हरेज केला आहे 1.5 आणि 2, याचा ॲव्हरेज आहे 1.75. म्हणून 1.75ने मल्टिप्लाय केलं, 20 × 1.75 35. तर 35 दिवस आपल्याला पुन्हा पहिल्या रिव्हिजन करता लागेल. पहिलं लर्निंग, रीडिंग, नंतर रिव्हिजन, आणि शेवटचे जे 3 दिवस आहे जस्ट बिफोर एक्झाम, तर 3 दिवसामध्ये तुम्ही जेवढं काही सब्जेक्ट्स प्रिपेअर केले आहे, कारण नंतर वेळच नसतो आपल्याजवळ, बरोबर आहे. तर त्यामुळे 3 दिवस आपल्याला तिथं स्पेअर करावं लागेल. आता आपला जो 178 दिवस आहे, यामध्ये जर आपल्याजवळ अवेलेबल दिवस अजून कमी असतील तर त्या केसमध्ये तुम्ही कमी जे करायचे आहे ते 140मधून करा. ह्या रिव्हिजनमधून कमी करता येणार नाही. आणि इकडेही 3 दिवस जे आहे इथेही रिड्यूस करता येणार नाही. रिड्यूस करून किती करणार, बरोबर आहे. तर रिड्यूस इथे थोडेसे करू शकता तुम्ही, जर काही आजारपण आलं किंवा काही दुसरे काही टास्क आहे किंवा अभ्यासाला उशीर केला तर इथे थोडं ॲडजस्टमेंट करा आणि टोटल नंबर ऑफ डेज काढा तुम्ही. ओके. आता काही जनरल टिप्स देतो मी तुम्हाला इथे. हे बघा, चेक द डेटा केअरफुली. आता काय होतं की न्यूमेरिकल्स दिलेलं आहे, तुम्ही डेटा लिहिता, आणि ह्या लिहिताना डेटा काय होतं, एखाद्या वेळी 10 किलो न्यूटन दिलेला आहे तर तुम्ही 100 किलो न्यूटन लिहून टाकता किंवा 20 आपल्या डेटामध्ये. म्हणजे क्वेश्चनपासून आपल्या ॲन्सर बुकमध्ये आपण जी एंट्री करतो डेटाची ती फार केअरफुली झाली पाहिजे. त्यामध्ये काही 8-10 सेकंद 5 सेकंद जर गेले तरी हरकत नाही, पण पुन्हा तो डेटा व्हेरीफाय करून घ्या. नाहीतर प्रॉब्लेम पूर्ण तुम्ही 15 मार्काचं, 10 मार्काचं, 8 मार्काचं सोडवाल आणि डेटा जर इनकरेक्ट तुम्ही जर घेतलेला आहे तर यू विल गेट 0 मार्क्स. तुमच्या स्टेज बरोबर आहे, सगळं बरोबर आहे, पण डेटा म्हणजे काय आहे की मी काय सांगितलं त्यातच ॲन्सर लागेल ना. मी विचारला क्वेश्चन वेगळा, तुम्ही ॲन्सर देऊन राहिले भलतंच, तर कसं जमणार, बरोबर आहे. म्हणून डेटा केअरफुली नोट केला पाहिजे. दुसरं, वर्ड्स आणि लाईन. जर एखाद्या क्वेश्चनमध्ये कधीकधी क्वेश्चन पेपर सेटर काय करतो की answer the following only in 5 lines. आमच्या वेळेस आलेलं होतं ते,
96 वगैरे दरम्यान, की 5 लाईनमध्ये याचे आन्सर द्या एका क्वेश्चनचं. 4-5 क्वेश्चनचे आन्सर 5-5 लाईन द्या. तर काही महाभाग असे आहे की 5 लाईन विचारल्या पण आपलं जो नॉलेज जास्त आहे 10, 12, 15, तिथे मार्क्स मिळत नाही. MPSCचे रूल फार स्ट्रिक्ट आहे. जे सांगितलं तेच केलं तरच ते तिथे मार्क्स देतात. आणि युनिव्हर्सिटीमध्ये जमून जाते. आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये लोक विचार करतात की लिहिलं आहे ना, जाऊ द्या, देऊन टाकू मार्क. पण इथे असं होणार नाही. म्हणून बी स्पेसिफिक तिथं एखाद्या वर्ड दिले आहे की राईट आन्सर इन 50 वर्ड्स. वर्ड्सचे चान्सेस कमी असतात पण लाईन्सचे आहेत की 5 लाईनमध्ये आन्सर द्या, मला जास्त नको. बरोबर आहे. ते इम्पॉर्टंट 5 लाईन तर 5च लाईन घ्यायच्या हे म्हटलं आहे. त्यानंतर बी प्रिसाईज, खूप जास्त लिहायचं नाही, एकदम बी प्रिसाईज. पण ह्या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी IS व्हॅल्यू इक्वेशन वगैरे या असल्याच पाहिजे. ॲन्सर जे आहे ते पॉईंट वाईज लिहा, जसं मी पॉईंट्सनी देत असतो. माझ्या नोट्स पण तसेच आहेत. हां, तर पॉईंट वाईज लिहायचे. रेफरन्स बुक यूज केले पाहिजे. आता हे रेफरन्स बुक यूज केले पाहिजे म्हणून मी ते सांगत आहे कारण ही फॅक्ट आहे. फॅक्टला आपण काही करू शकत नाही. बरोबर आहे. पण यावेळेस आता तुम्ही रेफरन्स बुक यूज करू शकणार नाही. चांगल्या नोट्स घेऊन तुमचा अभ्यास तुम्ही केला पाहिजे. कारण आणि रेफरन्स बुक नवीन जर परचेस करतो म्हटलं, लायब्ररी जर अवेलेबल नसेल तर त्याची कॉस्ट खूप आहे. आता हे 20 एका सब्जेक्टकरता 2-3 रेफरन्स बुक आहे. किमान 2 जरी घेतो म्हटलं आपण तरी ते 40 बुक होईल. आणि 1000च्या वरती प्राईज आहेत तर 40,000 50,000 रुपये तिथं बुकच होतील. बरोबर आहे. तर तितकं करायची गरज नाही. चांगल्या नोट्स यूज करा ज्यामध्ये संपूर्ण सिलेबस पूर्ण 100% अवेलेबल आहे. त्यानंतर ओल्ड क्वेश्चन पेपर जे आहे ते फक्त बघा, सोडून पाहू नका. न्यूमेरिकल्स हेच सोडवा की ज्याचं पूर्ण सोल्युशन आणि ॲन्सर अवेलेबल आहे ते. अदरवाईज सोडवला आपण क्वेश्चन तो आपला करेक्ट आहे की नाही हे आपल्याला कुठं माहिती आहे. म्हणून ज्यांचे ॲन्सर कम्प्लिटली अवेलेबल आहे असेच न्यूमेरिकल सोडवायचे. फक्त क्वेश्चन पेपर बघा म्हणजे जेणेकरून माहीत पडते कसा पॅटर्न आहे, काय काय विचारू शकते. आपल्याला असं वाटतं का हा इम्पॉर्टंट पार्ट नाही आहे पण तिथं क्वेश्चन पेपरमध्ये दिसेल तुम्हाला, तर तेव्हा लक्षात येऊन जाईल की अरे हाही इम्पॉर्टंट आहे. म्हणजे याच्यासारखे दुसरे पण गोष्टी आपण ज्या सोडतोय त्याही इम्पॉर्टंट आहे. नाहीतर काय होईल, सब्जेक्ट करताना काही काही गोष्टी सोडून देऊ आपण. सगळ्या सब्जेक्टमध्ये थोडं थोडं सोडलं आणि त्या सोडलेल्या गोष्टीच आल्या म्हणजे. म्हणून करायचं तर मग ते 100%च करावं लागेल आपल्याला. प्रिपेअर शॉर्ट नोट्स, याच्यावर हे जास्त महत्त्वाचं आहे. प्रिपेअर शॉर्ट नोट्स. तुम्हाला हे जे मी इथे सांगितलं आहे की 3 दिवसामध्ये रिव्हिजन करायची आहे. आता हे 3 दिवसामध्ये पूर्ण नोट्स वाचू शकणार नाही, पुस्तकही वाचू शकणार नाही. तर या 3 दिवसाकरता ही मेहनत तुम्हाला इथून सुरू करायची आहे डे 1 पासून. आणि त्या इतक्या कन्साईज असल्या पाहिजे की त्या 3 दिवसातच वाचणं झालं पाहिजे. आपण त्या शॉर्ट नोट्स प्रिपेअर करताना जर खूप लिहून ठेवलं शॉर्ट नोटमध्ये आणि भरपूर तिथं बंद झालं वह्याचं, तर त्या तेवढ्या वह्या तेवढे गोष्टी आपण ह्या 3 दिवसामध्ये करू शकणार नाही. म्हणून फारच कन्साईज ह्या 3 दिवसामध्ये करायचं आहे. आणि जेव्हा पहिलं रीडिंग झालं एका सब्जेक्टचं की ती जी नोट्स बनवली आहे ती नोट्स वाचायची आहे आणि ती त्या नोट्सचे संबंधित जे आहे आन्सर ते पण पुन्हा ओव्हरलुक करायचे. म्हणजे आपला जो ही नोट्स असेल एक छोटीशी, तर या एका लाईनमध्ये किंवा एका वर्डमध्ये एक पेज तिकडे 1 किंवा 2 पेजेस जे आहे ते कव्हर झाले पाहिजे. म्हणजे 2-3 पेजेसचा मॅटर हा एका लाईनमध्ये किंवा 2-4 वर्डमध्ये एका वर्डमध्ये आला पाहिजे. अशा टाईपच्या त्या शॉर्ट नोट्स बनवायच्या आहेत. प्रेझेंटेशन, कुठल्याही गोष्टीचं प्रेझेंटेशन फार आवश्यक आहे, चांगलं होणे. बरोबर आहे. आता जसं मी हे प्रेझेंटेशन दिलं यालाही म्हणते चांगलंच म्हणता येईल. माझं आहे मीच चांगलं म्हणतो आहे तसं भाग नाही. परंतु प्रेझेंटेशन जे आहे हे खूप चांगलं असलं पाहिजे, नीटनेटकं त्याला हेडिंग वगैरे देऊन. बरोबर आहे. जसे हे हेडिंग द्यायचे आणि एक चांगलं जर प्रेझेंटेशन असेल ते एक चांगलं इम्प्रेशन तुमच्या व्हॅल्यूवरती पडेल. टाईम मॅनेजमेंट. आता मी हे जे सांगणार आहे हे बघा किती महत्त्वाचं आहे, याकडे किती लोकांनी लक्ष दिलं आहे तुम्ही बघा. तर यामध्ये स्लीप, आता एक जनरल आपण ठरवतो 8 तास झोप. तर काही लोक म्हणतील मी 6 तास झोपील, 7 तास झोपील, 5 तास झोपील. असं नाही. बेडवर गेल्यानंतर लगेच झोप येत नाही. तो टाईम पण तुमच्या झोपेमध्ये कव्हर करावा लागेल. उठल्याबरोबर जाग आल्याबरोबर पटकन तर उठत नाही.
तिथेही पुन्हा 10-15 मिनटं जातात, झोपेला यायला अर्धा घंटा जातो, बरोबर आहे. तर हे सगळे मिळून इथे मी 8 तास घेतलेलं आहे. ओके. लंच, ब्रेकफास्ट, फ्रेश होणे, माउथवॉश आणि इतर काही चहा घेणे वगैरे हे किमान आपले 2 तास जातात. 8 आणि 2 हे 10 तास गेले आपले. 24 तासाचं हे ॲनालिसिस आहे. त्यानंतर नॅप, एक छोटी झोप दुपारची जी घेतो आपण त्याला नॅप म्हणतो, हे फार आवश्यक आहे. आपण जेवढा अभ्यास केला किंवा वाचन केलं, ज्या गोष्टी शिकलं आहे, या गोष्टी ज्या स्टोअर होतात त्या झोपेत होतात ब्रेनमध्ये. तुम्ही कुठल्याही सॉफ्टवेअर मोबाईलला असू द्या, कॉम्प्युटरला, लॅपटॉपला जेव्हा नवीन सॉफ्टवेअर अपलोड करता तर कॉम्प्युटर आपल्याला विचारतो किंवा स्वतःच किंवा मोबाईल विचारतो किंवा स्वतः पूर्ण शटडाऊन होतो, क्लोज होतो आणि पुन्हा अजून तो पूर्ववत होतो, बरोबर आहे. म्हणून झोपेमध्ये सुद्धा तीच क्रिया होते. जे काही वाचन केलं आहे ते ब्रेनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ब्रेनच्या फाईल्स ज्या आहेत त्या सर्व तिथे जातात, बरोबर आहे. याविषयी मी वेगळा एक नंतर अभ्यास कसा करावा आणि सिक्रेट्स ऑफ एक्झाम हे याकरता पुन्हा अजून व्हिडिओ मी अपलोड करेल. तर फक्त मी इथे थोडक्यात सांगतो की झोप फार महत्त्वाची आहे. इथे तुम्ही शॉर्ट करू नका, नाहीतर मेमरी जी आहे ती कमजोर होईल, रिटेन्शन होणार नाही. वाचन तर करत आहे पण रिटेन्शन झालं पाहिजे ब्रेनमध्ये, ते होणार नाही. मोबाईलवर किमान 1 तास जातोच. तुम्ही किती म्हणा मोबाईल मी वापरणार नाही, काही नाही, तरी आजच्या काळामध्ये असं होत नाही. तर मी तो 1 तास ॲड केलेला आहे. तर टोटल 12 तास झाले. हे 24मधून 12 गेले, 12 तास राहिले. हे मिनिमम आहे, बरोबर आहे. एवढं तर कमीत कमी जाणारच. तर 12 तास आपला जो अवेलेबल आहे. आता यामध्ये आपण जर टाईमपास केला, टाईम लॉस किती होऊ शकतो आपला आणि त्याचं नुकसान काय होईल हे मी सांगतो तुम्हाला. बघा, आता तुम्ही हा अभ्यास, माझं तर मत आहे की सेल्फ स्टडी, घरी अभ्यास करणे हे जास्त चांगलं आहे, संयुक्तिक आहे. जर तुम्ही कुठल्या कोचिंगला किंवा कुठे जातो म्हणजे माझा अपोज नाही कोचिंगला, परंतु तुमचा जो कन्व्हिन्स टाईम आहे जाण्या येण्याचा हा किमान 2 तास राहील. प्रिपरेशन, जाणे 5-10 मिनटं सुरुवातीला जातो आपण, नंतर पुन्हा अजून येणे, त्यानंतर रिलॅक्स होणे, हा किमान 2 तास जाईल. आता कोचिंगमधला जो वेळ जाणार आहे तो मी अभ्यासाचाच वेळ घेतलेला आहे, बरोबर आहे. पण तसं होत नाही. तिथे गेल्यानंतर आपण फक्त शिकतो आणि नंतर वाचन करावं लागेल. मग वाचन करण्याला आपल्याला वेळ किती मिळेल, बरोबर आहे. म्हणून सेल्फ स्टडी किंवा जे व्हिडिओज आपल्याला जर जमत नाही, समजत नाही आहे, तर व्हिडिओज अवेलेबल आहे यूट्यूबवरती, ते तुम्ही बघितले तरी सफिशियंट आहे. तर तो टाईम जर तुम्ही वाचवला तर तुम्हाला किती फरक पडतो. नाही वाचवला तर काय होतं ते बघा. जर रोजचे 2 तास तुम्ही जर ह्या कन्व्हिन्समध्ये जाण्या येण्यामध्ये फक्त जर गमवले, तेवढे जाणारच मिनिमम, तुम्ही कॅल्क्युलेट करून बघा. तर 178 दिवसाचं मी ॲनालिसिस दिला आहे इथे. तर 178 गुणिले 2 तर हे 356 होईल. आणि मग 2 तास गेले 12 तासामधून. 12 तासामधून 2 तास जर आपले गेलेले आहे तर आपल्याला डिवाईड करावं लागेल 10ने, 12ने नाही, 10ने. तर 356ला 10ने जर डिवाईड केलं तर आपले किती दिवस जातात बघा, 35 दिवस. तर एकूण 35 डेज आपले लॉस होतील ह्या 178मधून. आता 178मधून 35 दिवस गेले. एका सब्जेक्टला आपण देत आहे 7 दिवस. 35 दिवस गेले तर 7 पंचे 35, म्हणजे आपले 5 दिवस गेले, बरोबर आहे. 35 दिवस म्हणजे 5 सब्जेक्ट. आता 20 सब्जेक्ट तयार करणार आहे, त्यातले 5 सब्जेक्टचा टाईम आपण गमवला आहे. आता लिटरली 5 म्हणजे 5 सोडणार नाही आपण, पण त्यातला काही मॅटर तर आपला सुटेल किंवा वाचण्याचं जी डेप्थ पाहिजे ती डेप्थ तर राहणार नाही, म्हणजे तो अल्टिमेटली तर लॉस आहेच. तर 20 पैकी 5 सब्जेक्ट जर आपण मायनस करतो म्हटलं किंवा 5 सब्जेक्टचा मॅटर जो आहे जवळपास तो जर बरोबर लर्न झाला नाही, फास्ट केलं आपण, आहे ना, जे काही आहे, तर लॉस तर आहेच. तर हा लॉस होतो 25%. बघा, 25% लॉस झाला. आता हा 25% लॉस म्हणजे तुम्हाला पाहिजे होते 120, आणि 25% लॉस केल्यानंतर तुमच्याजवळ अवेलेबल होईल 90. जर तुम्ही कन्व्हिन्सचा वेळ वाचवला नाही तर 120 मार्क ज्या विद्यार्थ्याला पडणार होते तो विद्यार्थी सरळ 90वर येईल.
आणि इथे मग तुमचं AEE सिलेक्शन व्हायचं होतं आणि तुम्ही AE2 पण होत नाही आहे असं दिसेल मग, बरोबर आहे. तर हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी प्लॅनिंग सांगण्याचा इथे प्रयत्न केला आहे. तर तुम्ही याला काही थोडेसे मॉडिफिकेशन करून तुम्ही अशी एक स्ट्रॅटेजी आणि एक प्लॅनिंग तयार करा आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. तुमच्या पुढील भविष्याकरता मी एक शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. ओके.